नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 15 नोव्हेंबर 2025च्या चालू घडामोडी। तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, मित्रशक्ती 2025 हा संयुक्त लष्करी सराव सैन्य सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं उत्तर असणार आहे श्रीलंका। ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे। तर मित्रशक्ती हा संयुक्त लष्करी सराव जो आहे तो भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये हा संयुक्त लष्करी सराव होत असतो आणि ह्या सरावाचा 2025 साली म्हणजे या वर्षीचा कालावधी आहे 10 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या दरम्यान हा सराव होणार आहे। तर बघा, हा जो सराव आहे याचे ठिकाण म्हणजे हा कर्नाटक या राज्यामध्ये होणार आहे। ओके, तर चला प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण। 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची सुरुवात कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे। तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी राजस्थान। तर राजस्थान या राज्यामध्ये नुकतेच 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आयोजित झाले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, बघा हे जे गेम्स आहेत ते 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित होणार आहेत। ओके, आणि बघा राजस्थानमध्ये आयोजित होणार आहेत। आणि बघा राजस्थानमधील कोणकोणत्या शहरामध्ये हे खेळ जे आहेत ते आयोजित होणार आहेत ते आपण पाहूयात। बघा, राजस्थानमधील जयपूर, अजमेर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, कोटा आणि भरतपूर या शहरांमध्ये हे खेळ आयोजित होतील। ओके, तर चला प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण। ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल डेस्क कंट्रक्टर्स डी ऑटोमोबाईल्स म्हणजेच OICA चे पहिले भारतीय अध्यक्ष कोण बनले आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी शैलेश चंद्र। तर नुकतेच शैलेश चंद्र हे OICA चे पहिले भारतीय अध्यक्ष बनले आहेत। ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण। भारत नेट योजनेला संपूर्ण राज्यामध्ये लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे। तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी पंजाब। तर पंजाबमध्ये भारत नेट योजनेला संपूर्ण राज्यामध्ये लागू केले गेले आहे। ओके, तर चला प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण। भारताचा पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप कोणत्या संस्थेने विकसित केला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा। त्याचं उत्तर असणार आहे IIT मुंबई। तर नुकताच IIT मुंबईने भारताचा पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप विकसित केला आहे। तर बघा, हा जो प्रकल्प आहे तो नॅशनल क्वांटम मिशन अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पाठिंब्याने चालला आहे। ओके, आणि बघा चला प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण। कोणता देश 2027मध्ये COP32 जलवायू शिखर संमेलनाचे आयोजन करणार आहे। तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी इथिओपिया। तर इथिओपिया हा जो देश आहे तो 2027मधील जे COP32 जलवायू शिखर संमेलन आहे त्याचे आयोजन करणार आहे। ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। चला प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच कोणत्या कंपनीला मिनीरत्नचा दर्जा दिला आहे। तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड। ओके, तर कंपनीचं नाव लक्षात ठेवा। बघा, हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड या कंपनीला नुकताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मिनीरत्नचा दर्जा दिला आहे। ओके, तर चला प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण। नुकताच कोणत्या देशाने गोवरमुक्तीचा अधिकृत दर्जा गमावला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी कॅनडा। तर कॅनडा या देशाने नुकताच गोवरमुक्तीचा आपला अधिकृत दर्जा गमावलेला आहे। ओके, तर चला प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण। बिरसा मुंडा जयंती दरवर्षी केव्हा साजरी केली जाते। तर बघा, दरवर्षी आपण 15 नोव्हेंबर रोजी दरवर्षी बिरसा मुंडा जयंती साजरी करतो। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण। बघा, भारतीय लष्कराने ऑपरेशन अखंड प्रहार कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले आहे।
तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी राजस्थान. तर राजस्थानमध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन अखंड प्रहार हे ऑपरेशन आयोजित केले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा भारतीय लष्कराने ऑपरेशन अखंड प्रहार म्हणजेच एक्झरसाइज अखंड प्रहार ही राजस्थान राज्यामध्ये विशेषतः जैसलमेरमध्ये आयोजित केले आहे. आणि हा जो सराव आहे तो ट्राय सर्व्हिस एक्झरसाइज म्हणजेच त्रिशूलचा एक भाग आहे. ओके, ज्यात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल सहभागी आहेत. ओके, तर भारताचे तिन्ही दल या सरावामध्ये आयोजित आहे सहभागी आहेत. तर माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आणि भेटणार आहोत आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.